चव्हाण साहेब, काय कशी प्रक्रिया पार पडली? सर नमस्कार. यामध्ये सरळ लढती झाल्या. पूर्वी प्रशांत डोंबरे साहेबांनी माघार घेतल्यामुळं उपसभापतीपदासाठी अमितजी ढोले आणि संजयजी वराडी यांच्यामध्ये लढत झाली. त्यामध्ये अमितजी ढोले यांना 9 आणि संजयजी वराडी यांना 7 मते मिळाली. त्यामध्ये अमितजी ढोले हे उपसभापतीपदी विराजमान झालेले आहेत. सभापतीपदासाठी कमलताई शेळकेंदे आणि डावकर यांच्यामध्ये लढत झाली. त्यामध्ये कमलताईंना 9 मते मिळालेली आहे आणि डावकर यांना 7 मते मिळाली. त्यामुळं तिथंही कमलताई शेळकेंदे या विजयी झालेल्या आहेत. काय शिवसेनेची मतं फुटतील अशी काही भीती वाटत होती? नाही, अजिबात भीती काही नव्हती. आमचे उमेदवार जे काही होते ते एकच उमेदवार फिक्स होते पहिल्यापासून आणि दोन्ही शिवसैनिकांनी त्यासाठी कसून प्रयत्न केले होते आणि कुठल्याही प्रकारचे फुटेल अशी काही भीती नव्हती. आता राज्यामध्ये महायुती असताना देखील इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप वेगळे पाहायला मिळाले. नाही, स्थानिक ज्या गोष्टी आहेत, खरं तर इथं तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्रथमपासून प्राबल्य होतं आणि शिवसैनिक एकत्र येण्याची भावना होती. त्यामुळे इथं शिवसेना एकत्र येऊन उंची गाठलेली आणि निवडून आलेली आहे.